षटकातील पहिला चेंडू मार्गस्थ आहे. आडव्या वेटना पटका टोलवायचा प्रयत्न. शॉट मिडविकेट रिजनला चेंडूचा प्रवाह क्षेत्ररक्षक येतोय डीप मधून. चेंडूची परती करतोय. एक धावेची लहर मैदानावर. एक धाव ही धाव फलकावर. संघाचा श्री गणेश होतोय. संघाची सुरुवात होते. प्रथम फलंदाजी करताना मालवण संघाची मैदानावर, मालवण सुवर्णकार संघाची या मैदानावर. दोन्ही तगडे संघ मालवण विपक्ष वेंगुर्ला लढत मैदानावर. औचित्य लढत सिंधुदुर्ग सुवर्णकार समाज आयोजित दैवज्ञ चषक 2024 चा हा रणसंग्राम या मैदानावर. क्रिकेटचा विद्यमान सोहळा आज या मैदानावर. एक दिवसीय स्पर्धा सुरुवात चांगली केली आहे राज पटकर्णी मैदानावर आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. आता मात्र काका विरुद्ध पुतण्या अशी लढत आहे मैदानावर. राज गोलंदाजी मार्गावर आहे. सायकर यांच्याशी कृष्णा सज्ज आहे. ही लढत मैदानावर कशा पद्धतीची असेल. आक्रमण सुरुवात करेल का, हल्ला बोलायला सुरुवात करेल का. एका बाजूने युवा जोश आहे आणि एका बाजूने अनुभव आहे मैदानावर. 30 सर्कलच्या बाहेर दोनच खेळाडू पाहायला भेटतात. एक डीप मिड विकेट रिजनला, एक लॉंग ऑन रिजनला. हे क्षेत्ररक्षण रचवलंय मैदानावर. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ आहे. हलक्यात सन्मान दिलाय. सुंदर फटका मैदानावर. शॉट मिड ऑफ रिजनला चेंडूचा प्रवास. एक धावेची लहर मैदानावर. एक धाव धावपलकावर. एक धाव संख्येने टीमचं टोटल परावर्तित होत आहे. 2 धावा धावपलकावर असा लेखाजोखा मैदानावर. प्रारंभीच्या 2 चेंडूंवर शांत ठेवलाय मैदानावर आणि सन्मान दिलाय फलंदाजीने तेवढ्याच दर्जाचा मैदानावर. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ. तिसरा चेंडू सोडून दिले. चेंडूला सोडून दिले मैदानावर. सन्मान देण्याचा प्रयत्न. आउटफील्ड पाहताय मैदानावर. लॉंग स्टॉप रिजनला चेंडूचा प्रवास. सरळ चेंडू सीमा रेखा पार. 4 धावांसाठी 22 स्वरूपात मैदानावर 4 धावा. चार धावसंख्येने टीमचं टोटल परावर्तित होताना पाहायला भेटेल. ते 6 धावा धावपलकावर असा लेखाजोखा मैदानावर. अमित आणि कृष्णा ही जोडी मैदानावर पाहायला भेटते. प्रथम फलंदाजी करताना संघ या मैदानावरून लढत देताना पाहायला भेटतो. सुवर्णकार मालवण संघ या मैदानावर लढत देताना पाहायला भेटतोय. 6 धावा धावपलकावर अशी धावस्थिती धावगती या मैदानावर पाहायला भेटते. प्रारंभीच्या 2 षटकांमध्ये आक्रमण करावं लागेल. कारण सुरुवातीच्या षटकांमध्ये जर धावा आल्या तर येणाऱ्या उर्वरितच्या 2 षटकांमध्ये तेवढासा दबाव मैदानावर येणार नाही. अशा पद्धतीचा खेळ मैदानावर साकारावा लागेल. सलामीवीर फलंदाजांचं कार्य मैदानावर महत्वाचं आहे. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ आहे मैदानावर. सुंदर पद्धतीचा पटका. फॉलोथ्रू मध्ये काय क्षेत्ररक्षण केलाय. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्या फॉलोथ्रू मध्ये गोलंदाज करतोय. एका निर्धाव चेंडूची गणना होते. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा असा लेखाजोखा मैदानावर पाहायला भेटतोय. उर्वरित असलेल्या 2 चेंडू या मैदानावर. 2 चेंडूंवर हल्लाबोल होईल का. ही सातत्यानं शांत क्रिकेटवर भर देतील मैदानावर. आडवेट्ट पटका टोलवायचा प्रयत्न. बर्राच का चेंडू वेध आहे. क्षेत्ररक्षक तिथे नाही मैदानावर. क्षेत्ररक्षक येतो शर्तीचे प्रयत्न करेल. चेंडूची परती करेल. एक धावेची पावलं ही जोखमीच्या 2 धावांकडे आणि बघता बघता मैदानावरून 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. आणि दुहेर धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या टीमचं टोटल परावर्तित होताना पाहायला भेटतंय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा असा लेखाजोखा मैदानावर. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ आहे. आडवेट्ट पटका टोलवायचा प्रयत्न. सुंदर पटका. नेत्रदीपक पटका. काऊ कॉर्नर रिजनला चेंडू फर्रार. भेटेल लावा 6 या मैदानावर. आक्रमण केलं. हल्ला बोल डीजे. चौदा धावा धाव पलकावर. पहिल्या वेळेला षटकाचा 6 चेंडूंचा डीप मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा होतोय की समाप्त मैदानावर. अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकाचा झालाय की समाप्त. 14 धावा असा लेखाजोखा मैदानावर. बॉलरने
बॉलर नेम संतोष गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला भेटतोय. दुसऱ्या षटकाची ही जबाबदारी आपल्या खांदी घेतली. षटकातील पहिला चेंडू मोठा फटका टोलवायचा प्रयत्न, सुंदर पद्धतीचा फटका, शॉर्ट कव्हर रिजनला चेंडूचा प्रवास होतोय. चेंडूची परती होईपर्यंत एक या धावसंख्येची लहर मैदानावर आणि एक या धावसंख्येनं टीमचं टोटल परावर्तित होताना पाहायला भेटेल. ते 15 धावा धावफलकावर. एका चेंडूच्या समाप्तीनंतर 15 धावा असा लेखाजोखा मैदानावर. सिंधुदुर्ग सुवर्णकार समाज आयोजित दैवज्ञ चषक 2024 चा रणसंग्राम एक दिवसीय स्पर्धा आणि स्पर्धेच्या माध्यमातून तिने ऑफिशियल स्पॉन्सर लाभल्या. त्यांचं देखील सहर्ष स्वागत या कॉमेंट्री बॉक्स मधून सर अनिकेत, सर अजित रुपा बमी कानडे, सर इलियास अलमेडा. आडबेटा पटका टोलवायचा प्रयत्न, नेत्रदीपक पटका डीप स्क्वेअर लेग रिजनला, चेंडू फर्रार बेट्टेल लावा साया मैदानावर, एक फ्लॅट षटकार मैदानावर. षटकारांना सांघिक धावसंख्या 21 धावा धावफलकावर. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर 21 धावा. श्री गणेशाच्या एका शुभ आकड्यावर 21 धावा धावफलकावर असा लेखाजोखा मैदानावरून पाहायला भेटतोय. सातत्यानं आक्रमक क्रिकेटवर भर द्यावा लागेल, कारण समोरचा संघ देखील तेवढा तगडा संघ आहे, तोलामोलाचा संघ आहे. मात्र पहिल्या सामन्यामध्ये पराभूत होऊन या मैदानावर आलाय. थोडंसं जखमी नक्कीच असेल, मात्र इथून पुढे आगमन करावं लागेल. एक सामना तरी विजयी व्हावा लागेल मैदानावर. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला भेटतोय. 21 धावा धावफलकावर असा लेखाजोखा. दोन चेंडूंचा झालाय की समाप्त मैदानावर. दुसरं षटक प्रगतीपथावर. आडवे भेटणं पटका टोलवायचा प्रयत्न, बराच दूर खेचून काढण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा पुरता संपर्क होत नाही. यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये चेंडू विसावला जातोय. एका निर्धाव चेंडूची मात्र गणना होताना पाहायला भेटते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 21 धावसंख्येवर संघ स्थिरावला जातोय. मोठा पटका टोलवायचा प्रयत्न, सुंदर फटका मैदानावर. मिड ऑन रिजनला चेंडूचा प्रवास, क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑनचा, चेंडूची परती करतोय मैदानावर. तोपर्यंत एक धावसंख्येनं संतुष्ट व्हावं लागतंय आणि एकेर धावेनं सांघिक धावसंख्येला आकार येतोय. टीमचं टोटल परावर्तित होताना पाहायला भेटतंय. 22 धावा धावफलकावर असा लेखाजोखा मैदानावर. 4 चेंडूंचा झाला एक समाप्त. 22 धावा. उर्वरित असतील 2 चेंडू मैदानावर. सलामीर फलंदाज अजूनही मैदानावर कार्य करतायत. ते सुवर्णकार मालवण संघाचे या मैदानावर. कृष्णा भाटकर एका बाजूने प्रदीर्घ अनुभव आहे टेनिस क्रिकेटचा. तो अनुभव मैदानावर येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने दाखवतोय. 9 चेंडूचा पंचांचा आलेला ऐन मौक्याच्या क्षणी इशारा. अर्थातच पुढचा चेंडू मैदानावरून फ्री हिट मैदानावर. दोन्ही पंच चाणक्य पंच या मैदानावर. बराच काय क्रिकेट केलेलं आहे. सर इलियास सलमेडा, सर अनिकेत सागवेकर हे दोन्ही पंच ऑनफिल्ड पाहायला भेटतायत. आणि 9 चेंडू काढलाय. अर्थात फ्री हिटचं लायसन्स आहे आणि एक या संख्येनं टीमचं टोटल 23 धावा धावफलकावर. कृष्णाला एक सुवर्ण संधी आहे फ्री हिटची. षटकातील पुढील चेंडू उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट मैदानावर. मोठा फटका टोलवायचा प्रयत्न, फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न. फटका फसलाय, धोक्याची कंठ वाजली, मात्र फ्री हिटची संधी होती मैदानावर. खेळाडू सेफ राहतोय मैदानावर. एकेरी धावेची लहर आणि एक धाव संख्येनं 24 धावा धावफलकावर. 2 डसनावर येऊन टेपते. 24 धावा असा लेखाजोखा मैदानावर. 4 चेंडूंचा झालाय की समाप्त. 24 धावा धावफलकावर अशी धाव स्थिती धाव घेते मैदानावर. बिनगडी बाद 24 धावा. प्रथम फलंदाजी करताना सुवर्णकार मालवण संघ या मैदानावर लढत देतोय. दोन्ही तगडे संघ एकामेकाच्या विपक्ष आज या मैदानावर. सुवर्णकार वेंगुर्ला विपक्ष, मालवण सुवर्णकार दोन्ही संघांमध्ये येईल लढत. नाणेफेक विजय होऊन प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना आपल्या घरच्या मैदानावर वेंगुर्ला संघ पाहायला भेटतोय. यश त्यांच्या पाठून भाऊ मालवणकर आहेत. मार्गदर्शन करते आपल्या खेळाडूंना की कशा पद्धतीची गोलंदाजी ही येणाऱ्या कालखंडामध्ये अपेक्षित आहे. तशा पद्धतीचा मारा गोलंदाज करतायत. षटकातील पुढील चेंडू मोठा पटका टोलवायचा प्रयत्न, पॅचची वरची कडा चेंडू मात्र शॉट लॉंग स्टॉपला जातोय. एक धाव पूर्ण होताना पाहायला भेटले. एक धाव संख्येनं संतुष्ट होत आहेत आणि एकेरी धावेनं 25 धावा धावफलकावर. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 25 धावा असा लेखाजोखा मैदानावर.
दुसरं षटक हे प्रगतीपथावर दुसऱ्या षटकाची सांगता करणारा हा अंतरिम चेंडू मार्गस्थ असेल आणि अंतरिम चेंडूवर हल्लाबोल होईल का? फलंदाज कृष्णाच्या माध्यमातून ही शांत संयमी क्रिकेटवर भर देईल, ती मात्र येणारी वेळ येणारा काळ उत्तर देईल मैदानावर. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बेमिसाल फटका, सुंदर फटका मैदानावर, सरळ चेंडू सी मारे कपार, बेटील लावा सहाय्य मैदानावर, स्विच हिट मैदानावर. आक्रमक क्रिकेट एका बाजूने कृष्णाच्या माध्यमातून षटकारांना सांगता केली दुसऱ्या षटकाची मैदानावर आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्येचा विचार केला. 31वा धावफलकावर 31, बिनगडी बाद 31वा असा लेखा जोगा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 31 जावा. आता मात्र विचार करावा लागतोय की कोणत्या गोलंदाजच्या हाती या तिसऱ्या षटकाची ही जबाबदारी द्यायची आणि येणाऱ्या कालखंडामध्ये तो गोलंदाजी मैदानावर कशा पद्धतीचं कार्य मैदानावर करेल. प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू देखील तगडे आहेत. एका बाजूने अमित आणि कृष्णा ही जोडी आहे मैदानावर. एक ब्रेक थ्रू येणं गरजेचं आहे. सलामीर फलंदाज अजूनही मैदानावर कार्य करतायत. सुंदर खेळ आतापर्यंत साकारलाय. उर्वरितच्या दोन षटकांवर देखील तशाच पद्धतीचं कार्य होऊ शकेल का, की एकंदरीतच गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाजच्या एका बाजूने तो सुजल रोखून धरण्यामध्ये कार्य करेल, ती मात्र येणारी वेळ येणारा काय ठरवतोय मैदानावर. तिसरं षटक प्रगतीपथावर, षटकातील पहिला चेंडू आणि सायकल इंटेशनने सामना करेल तो अमित मैदानावर. सुजल गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मोठा पटका टोलवायचा प्रयत्न, थोडीशी बाहेर लाईन ठेवली आहे. स्टम्प्स पासून बॅट पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, फलंदाजीपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि निर्धाव चेंडूची मात्र गणना होताना पाहायला भेटते. सुरुवात तर चांगली केली मैदानावर, शेवट देखील अशाच पद्धतीचा या षटकाचा करावा लागेल. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ आहे. आडव्यातनं पटका टोलवायचा प्रयत्न, अगदी जमिनीलगतचा पटका मैदानावर. काऊ कॉर्नर रिजनला चेंडूचा प्रवास, क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय, चेंडूची परती करतोय. तोपर्यंत एकर धावेची पावलं ही जोखमीच्या दोन धावांकडे वळली आहेत आणि बॅकअप होईपर्यंत दोन धावसंख्येनं संतुष्ट झाले आहेत आणि दुहेर धावेनं सांघिक धावसंख्या ही मात्र परावर्तित होताना पाहायला भेटते. ती 33वा धावफलकावर एका नेल्सन फिगरवर येऊन टेपते आणि उर्वरितचे असतील चार चेंडू. षटकातील पुढील चेंडू, मोठा पटका टोलवायचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क मैदानावर होत नाही. एक निर्धाव चेंडूची मात्र गणना होताना पाहायला भेटते. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर 33 धावा असा लेखा झोका मैदानावर. सुंदर गोलंदाजी. षटकातील पुढील चेंडू, आडव्या पटका टोलवायचा प्रयत्न, पटका फसला मैदानावर. एक धावेची लहर मैदानावर. चार चेंडूच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 34वा धावफलकावर. सुंदर गोलंदाजी, कौतुक करावं लागेल या गोलंदाजीचे या मैदानावर. उर्वरितचे असतील दोन चेंडू या मैदानावर. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ आहे. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, संधी होती हल्ला बोल करण्याची मैदानावर. निर्धाव चेंडूची गणना होते. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत 3च धावा खर्च केल्यात. कौतुक करावं लागेल गोलंदाजचा सुजल या मैदानावर. 34 धावसंख्येवर संघ स्थिरावला जातोय, संघ विसावला जातोय. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न या मैदानावर. एक धाव अगदी वेगाने पूर्ण केली मैदानावर. एकेर धावेने षटकाची होते सांगता. एका षटकामध्ये तब्बल 4च धावा खर्च केल्यात आणि कमबॅक करून दिले आपल्या संघाला. बॅकफुटवर थोडासा पडला होता दोन षटकानंतर, तिथून मात्र आपल्या संघाला फ्रंटफुटवर आणलाय. 3 षटकांचा 18 चेंडूंचा झालाय की समाप्त आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 35वा धावफलकावर 35 आणि उर्वरितच्या एका षटकाचा 6 चेंडूंचा खेळ हा येणाऱ्या कालखंडामध्ये बाकी असेल. अक्षय गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय.
अक्षय कार्यकर सच्ची गोलंदाजी मार्कवर अंतिम निर्णायक षटकाची जबाबदारी ही आपल्या खांदी घेतली आहे आणि ती जबाबदारी ही येणाऱ्या कालखंडामध्ये कशा पद्धतीने तो मैदानावर पार पाडतोय हे मैदानावरून पाहण्याजोग आहे. 35,000 संख्येवर संघ हा मात्र स्थिरावला जातोय. तो प्रथम फलंदाजी करताना संघ या मैदानावर मला सुवर्णका संघ या मैदानावर लढत देतोय. दोन्ही तगडे संघ या मैदानावर वेंगुर्ला संघ आपल्या घरच्या मैदानावर लढत देतोय. अंतिम षटकात पहिला चेंडू मार्गस्थ असेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पुरता बसलाय मैदानावर. एका निर्धाव चेंडूची ही गणना होते. जोखमीचे फटके खेळण्याचा प्रयत्न स्विच हिटचे फटके बऱ्याच वेळ फटके आत्मघातकी देखील ठरतात आणि ज्या ज्या वेळेला बॅटला स्पर्श होतात त्या वेळेला टाळ्यांचा आवाज करतात. एका निर्धाव चेंडूच्या गणनेची सुरुवात झाली आहे. अंतिम निर्णय आणि 4 या धावसंख्येनं टीमचं टोटल परावर्तित होत आहे. 39 धावफलकावर असा लेखाजोखा मैदानावर आणि उर्वरित असतील 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके येणं गरजेची बाब मैदानावर. तर एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत एका तगड्या धावसंख्येपर्यंत संघ हा पोहोचू शकतो. फलंदाजी करणारा संघ मालवण संघ ह्या मैदानावर. कृष्णा पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला भेटतो. शाईकर एंटरशी षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आक्रमण करण्याचा हा प्रयत्न होता मैदानावर. प्रयत्न मैदानापुरता बसलाय. उद्या एका निर्धाव चेंडूची ही गणना होते. 3 चेंडूंचा झालाय की समाप्त. 39 धावसंख्येवर रोखून धरलाय. आतापर्यंत फलंदाजी करणाऱ्या संघाला मालवण सुवर्णकार संघाला मैदानावर दोन्ही तगडे संघ आहेत आणि कमी या धावसंख्येवर रोखून धरलाय. वेंगुर्ला संघ पहिल्या सामन्यामध्ये पराभव पत्करत आलाय आणि इथे मात्र रणनीती बदलली आहे. सुंदर कार्य सामन्यामध्ये केलंय वेंगुर्ला संघाने. तगडी लढत या मैदानावर तोला मुलाची लढत मैदानावर. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ. चौथा चेंडू मार्गस्थ आहे. कृष्णा सज्जा मोठा फटका टोलवायचा प्रयत्न. सुंदर फटका या मैदानावर. क्षेत्ररक्षक येतोय मिड ऑफ रिजनला. शर्तीचे प्रयत्न करतोय. सुंदर क्षेत्ररक्षण कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं देखील मैदानावर. 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी आणि दुहेरी धावेनं जोखमीची 3री धाव देखील घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता थ्रो थोडंसं डिलाईने आणि त्याचं रूपांतर 3 धावांमध्ये आणि 3 धावसंख्येनं टीमचं टोटल परावर्तित होताना पाहायला भेटतंय. 42 धाव फलकावर. 4 चेंडूंचा झाला एक समाप्त. 42 धावा असा लेखाचोखा मैदानावर. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात आणि उर्वरितचे असतील 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये कितपत धावांची लयलूट हा फलंदाजी करणारा संघ मालवण सुवर्णकार संघ करतोय ती मात्र येणारी वेळ येणारा काळ ठरवताना पाहायला भेटतोय. षटकातील पुढील चेंडू 5वा चेंडू मार्गस्थ आहे. फलंदाज सज्ज झालाय. आक्रमण करण्याचा प्रयत्न. सुंदर फटका मैदानावर. गगनचुंबी फटका. आकाश भेदी फटका मैदानावर. फटका पसलाय आणि धोक्याची घंटा या मैदानावर. सुंदर पद्धतीचं झेल टिकला आणि सलामीला आलेला फलंदाज एका बाजूने माघारी परतताना पाहायला भेटतोय. तो अमित माघारी परततोय. किरण न्यू बॅटर मैदानावर पावला टाकतोय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 42 धावफलकावर असा लेखाजोखा मैदानावर पाहायला भेटतोय. इनिंगची सांगता करणारा अंतरिम चेंडू मार्गस्थ असेल आणि अंतरिम चेंडूसाठी नव्याने आलेला बॅटर सज्ज आलाय किरण या मैदानावर. हल्ला बोल आल्यापावली करेल का? जे काय करायचं त्या एका चेंडूवर करायचं या मैदानावर. समोरचा संघ देखील तेवढा तगडा संघ या मैदानावर.
मोठा फटका टोलवायचा प्रयत्न गगनचुंबी फटका मैदानावर क्षेत्ररक्षक जज करण्यामध्ये चुकलाय मैदानावर थोडंसं आधीच पुढे आला आणि त्याचं रूपांतर एका चौकारामध्ये चौकाराशी इनिंगची होते सांगता आणि चौकाराने सांघिक धावसंख्या परावर्तित होते 46 धावफलकावर तर पाठला करायचे 47 धावसंख्येचा 24 चेंडू आणि 47 धावा हे विजयाचं समीकरण असेल ते म्हणजेच वेंगुर्ला संघाला आपल्या घरच्या मैदानावर हॅलो सिंधुदुर्ग सुवर्णकार समाज आयोजित दैवज्ञ चषक 2024 च्या माध्यमातून सर्व खेळाडूंसाठी व तमाम क्रीडारसिकांसाठी जेवणाची व्यवस्था इथे केलेली आहे तर जेवणाचा आस्वाद सगळ्यांनी घ्यायचा आहे अजूनही जेवण इथे चालू आहे कोणी जर राहिलं असेल तर आपण जेवण करून घ्या सर्व तमाम क्रीडारसिक व जे खेळाडू आहेत त्यांना सर्वांना विनंती होते बॅटर नेम्स वैष्णव आणि महेश ही जोडी सलामीवीर फलंदाज मैदानावर पावलं टाकतायत आणि गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक डीप मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आता त्यांना गोलंदाज सज्ज झालाय बॉलर नेम जेवणाची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे विनंती असेल अजूनही जर कोण जेवायचे राहिले असेल सर्व संघातील जे खेळाडू आहेत त्यांच्यापैकी कोण राहिलं असेल किंवा तमाम क्रीडा रसिकांपैकी कोण राहिलं असेल तर आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचं सुंदर असं जेवण उपलब्ध केलं आहे बॉलर नेम
गोलंदाजाचं नाव बाळू बेनकर गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला भेटतो. पहिल्या वेळी षटकाची ही जबाबदारी आपल्या खांदी घेतली आहे. 47 धावसंख्येचा पाठलाग करताना संघ या मैदानावर सुवर्णकार वेंगुर्ला संघ या मैदानावर आपल्या घरच्या मैदानावर लढत देताना पाहायला भेटतोय. 45 इनिंग सुरू होण्याचा इशारा या मैदानावर. षटकाचे पहिला चेंडू मार्गस्थ आहे. फलंदाज स्ट्रायकर यांच्याशी पहिल्या चेंडूने आडवे भेटते. सुंदर पटका डीप मिड विकेट रिजनला. चेंडू फर्रार भेटतो एक दर्जेदार असा संदीप आर्ट ज्वेलर्सचा षटकार मैदानावर. सन्मान्य आबा पिंगुळकर यांच्याकडून षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक येत आहे. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. ते फलंदाज वैष्णव याच्यासाठी. या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान्य डॉक्टर रायकर यांचं आगमन त्यांना विनंती होते आमच्या मान्यवर कक्षेमध्ये आपण स्थानापन्न. आपलं सहर्ष स्वागत. सिंधुदुर्ग सुवर्णकार समाज आयोजित दैवज्ञ चषक 2024 मध्ये. षटकातील दुसरा चेंडू आडवे भेटणं पटका टोलवायचा होता. याही वेळेला तोच पटका टोलवायचा होता. मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिलाय. तेवढीशी उंची मैदानावर घेतली नाही आणि एका निर्धाव चेंडूची मात्र गणना होताना पाहायला भेटते. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा असा हा लेखा जोखा पाठलाग करताना 47 धावसंख्येचा आपल्या घरच्या मैदानावर सुवर्णकार वेंगुर्ला संघ या मैदानावर लढत देताना पाहायला भेटतोय. सन्मान्य डॉक्टर रायकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत झालंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ. तिसरा चेंडू मार्गस्थ आहे. आडवे भेटणं पटका टोलवायचा प्रयत्न. बर्राच का चेंडू वेत आणि फटका फसलाय या मैदानावर. सुंदर पद्धतीने झेल कॅरी केलाय क्षेत्ररक्षकाने. फलंदाजी एका बाजूने एका षटकाराच्या जोरावर नटलेली खेळी ही वैष्णवीची समाप्त होते. वैष्णव होतोय बॅक टू द पवेलियन. संदीप किनेकर आपल्याला विनंती होती आपण मान्यवर कक्षेपाशी यायचं आहे. न्यू बॅटर राज पाटकर मैदानावर पावलं टाकतोय. याही खेळाडूकडे क्षमता आहे. मातोंडगावचा सुपुत्र आहे. हवे आज या मैदानावर कशा पद्धतीचं कार्य आपल्या संघासाठी करतोय. 6 धावा धावपलकावर. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ. षटपीत पद्धतीचा चेंडू सुंदर पद्धतीचा फटका बसलाय. शॉर्ट कव्हर रिजनला सुंदर पद्धतीने झेल कॅरी केलाय. वैयक्तिक 0 धावसंख्येवर राज पाटकर स्वतःवर नाराज नक्कीच आहे. मात्र आता काही होणार नाही मैदानावर. अब चिडिया चुग गई है, आपको लौटना पड़ेगा. राज पाटकर बैक टू द पवेलियन. बॅक टू बॅक 2 ब्रेक थ्रू दिल्या गोलंदाज बाळून या मैदानावर. येणाऱ्या उर्वरितच्या 2 चेंडूंवर कशा पद्धतीचं कार्य मैदानावर तो करू शकतोय हे मैदानावरून पाहण्याजोग आहे. एक अजून जर ब्रेक थ्रू दिला तर या स्पर्धेच्या माध्यमातून तब्बल 3री हॅट्रिक या मैदानावर साकार होऊ शकते. हवे ते कार्य एका बाजूने बाळू मैदानावर करू शकेल का. न्यू बॅटर संतोष स्ट्रायकर एंट्रीने सज्ज झालाय. मोठा पटका टोलवायचा प्रयत्न. डाऊन द ट्रॅक. चेंडू जवळपास 1 बाउन्स 2 बाउन्स जवळपास सीमारेखा पार. भेटतील धावा 4 या मैदानावर. चौकार येतोय आणि चौकाराने सांघिक धावसंख्या परावर्तित होताना पाहायला भेटते.
10 धावा धावफलकावर. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा असा लेख जो का मैदानावर. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता आणि त्यानंतरचे 3 चेंडू शांत केले आणि त्यानंतर पुन्हा एकदा 5व्या चेंडूवर आक्रमण झालाय. ते नव्याने आलेल्या बॅटरच्या माध्यमातून संतोषच्या माध्यमातून अव्या कशा पद्धतीने सांगता करतोय. पहिल्या षटकातील अंतरिम चेंडू अमार्गस्थ असेल. मोठा फटका टोलवायचा प्रयत्न. चेंडू फर्रार डीप मिड विकेट रिजनला भेटेल लावा. 6 या मैदानावर आक्रमक क्रिकेट, अटॅकिंग क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट मैदानावर बॅटरच्या माध्यमातून संतोषीच्या माध्यमातून एक चौकार, एक षटकाराच्या जोरावर नटलेली ही खेळी मैदानावर संतोषी पाहायला भेटते. संदीप आज ज्वेलर्सच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी तब्बल रोख रक्कम 100 रुपये आहेत आणि चौकारासाठी 50 रुपये आहेत. अर्थातच आतापर्यंत तब्बल 150 रुपयाचा मानक ठरलाय तो फलंदाज संतोष मैदानावर. पहिल्या षटकाची होते सांगता आणि सांघिक संख्येचा विचार केला, टीमच्या टोटल मध्ये विचार केला तर 16 धावा. फक्त षटकार चौकारामध्ये डील करायचं हे ठरवून आहेत. एका बाजूने वेंगुला सुवर्णकार संघ या मैदानावर आपल्या घरच्या मैदानावर कृष्णा पाटकर गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला भेटतोय. दुसऱ्या षटकाची जबाबदारी आपल्या खांदी घेतली आहे. अव्या कच्च्या पद्धतीचं कार्य आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून करतोय. बराच का दीर्घ काय अनुभव आहे या गोलंदाजाकडे आणि तो अनुभव मैदानावर झोकून द्यावा लागेल आणि एका दुसरा ब्रेक थ्रू मैदानावर द्यावा लागेल. प्रारंभीच्या षटकामध्ये बाळूने 2 ब्रेक थ्रू दिले आहेत, मात्र तेवढंच आक्रमण देखील त्याच्यावर झालं. एक कमबॅक करून देण्याचं षटक अपेक्षित आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. मालवण संघाला या मैदानावर दोन्ही तगडे संघ या मैदानावर एकामेकाचे विपक्ष आहेत. एका बाजूने वेंगुर्ला संघ आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात. षटवित पद्धतीचा चेंडू मोठा फटका टोलवायचा प्रयत्न. प्रथमतः फलंदाज बीट झाला, त्यानंतर यष्टीरक्षक देखील बीट होतोय आणि एक धाव मैदानावर सफल ठरली. एक धाव संख्येनं टीमचं टोटल परावर्तित होत आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू एबी डिव्हिलियर्सच्या जर्सी क्रमांकावर 17 या धाव संख्येवर. 17चा खतरा येणाऱ्या काळामध्ये कोणत्या संघाला होतोय आणि येणाऱ्या काळामध्ये कोणत्या संघाला त्याचा फायदा होतोय ही मात्र येणारी वेळ येणारा काळ डिसाईड करतोय. षटकाचा पुढील चेंडू मार्गस्थ. दुसरा चेंडू सोडून दिला चेंडूला मैदानावर. नजरा पंचांकडे आहेत. पंचाचे दुनिया समांतर धाव भेटते अवांतर मैदानावर आणि अवांतरच्या स्वरूपात एकर धावेनं सांघिक धावसंख्या परावर्तित होते. आंतरराष्ट्रीय खेळाडू कव्हर ड्राईव्हचा बादशाह नावाने ज्याला संबोधला तर त्या विराट कोहलीच्या जर्सी क्रमांकावर 18 या धावसंख्येवर 18 धावा धावफलकावर असा लेखा जोखा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जयेश परब स्कोरिंग काउंटिंगची कामगिरी पार पाडताना सकाळच्या सदरापासून मराठी समालोचन. एक बुलंद आवाज, सुंदर फटका मैदानावर. फटका पसलाय आणि धोक्याची घंटा सुंदर पद्धतीने चेल कॅरी केलाय. फलंदाजीने नाराज केलाय मैदानावर. फलंदाजच्या बॅक टू सोळा चेंडू आणि विजयासाठी 29 धावा समीकरण मैदानावर करा. 2 चेंडूंचा झालाय की समाप्त. आडवेट्टा पटका टोलवायचा प्रयत्न मैदानावर. बॅटची वरची कडा बहुधा घेतली आहे आणि यष्टीरक्षकाने जल्लोष साजरा केलाय. सुंदर पद्धतीने झेल कॅरी करत फलंदाज आल्या पोली बॅक टू द पवेलियन. बॅक टू बॅक 2 ब्रेक थ्रू मैदानावर दिलाय. गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल कृष्णाचं या मैदानावर.
बॅटर नेम अक्षय सज्जोते न्यू बॅटर मैदानावर हॅट्रिकचे चान्स आहेत गोलंदाजाला. पाहूया ती कामगिरी करू शकेल का कृष्णा आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. गोलंदाजी सुंदर कौतुक करावं लागेल गोलंदाज सातत्याने एक बेधक मारा मात्र हॅट्रिक मैदानावर मिस झाले आहे. एका निर्धाव चेंडूची मात्र गणना होताना पाहायला भेटते. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 18 धावा असा लेखा चौका मैदानावर. 4 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ आहे. 5वा चेंडू आडवा बेट्टा पटका टोलवायचा प्रयत्न सातत्याने प्रयत्न पसतायत. कौतुकास्पद गोलंदाजी कृष्णा पाटकरची या मैदानावर. युवा खेळाडूंना लाजवेल अशी कामगिरी मैदानावर. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 18 धावाचा लेखा जोखा मैदानावर. दुसऱ्या षटकाची सांगता करणारा हा अंतरिम चेंडू मार्गस्थ आहे. फलंदाज सज्ज झाला पुन्हा एकदा मैदानावर. अक्षय यू मिस आय विल डेफिनेटली हिट. त्रिफळा उद्ध्वस्त होतात मैदानावर. दांडी गोल फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. सुंदर गोलंदाजी कौतुक करावं लागेल कृष्णा पाटकरचा मैदानावर. फक्त 2 धावा खर्च करत 3 गडी बाद केल्यात. एक कौतुकास्पद अशी गोलंदाजी. सांघिक धावसंख्येचा विचार केला टीमच्या टोटलचा विचार केला तर 5 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावाचा लेखा जोखा. उर्वरितचे असतील 2 षटक 12 चेंडूंचा खेळ बाकी. पाठलाग करताना 47 धावसंख्येचा. विजयासाठी 29 धावांची गरज. 12 चेंडू 29 धावा हे विजयाचं समीकरण या मैदानावरून पाहायला भेटतंय. सुजल न्यू बॅटर मैदानावर पावलं टाकतोय. 12 चेंडू आणि 29 धावा हे विजयाचं समीकरण मैदानावर शक्य करायचं आहे. इथून आक्रमण करावं लागेल. गोलंदाजीचं नाव बॉलर नेम समीर सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. तिसऱ्या षटकाची ही जबाबदारी आपल्या खांदी घेतली आहे. पाहूया कशा पद्धतीने किती कामगिरी मैदानावर पार पाडतोय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. धन्यवाद मंथन. समीर नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळाला. उरले आहेत 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 29 धावांची आहे आवश्यकता. महेश आणि सुजल ही जोडी आहे मैदानामध्ये. स्ट्रायकिंग एंडला यावेळी मात्र महेश नावाचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूने मात्र सुजल नावाचा फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल सज्ज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज समीरच्या षटकातील पहिला चेंडूला उडवलाय. यावेळी मात्र डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. एक साधा सोपा लॉलीपॉप झेल मातृभूमीला दान केला जातोय. परिणामी एकेरी धावेची लहर मैदानामध्ये. सांघिक धावसंख्या 1 ने વધારली जाते. 19 धावा धाव फलकावर. उरला आहे चेंडू 11 आणि 11 चेंडूमध्ये आवश्यकता असेल 28 धावांची. 11 चेंडू 28 धावांची आवश्यकता. वेंगुर्ला संघाला करो किंवा मरो असणारा हा सामना. जो संघ जिंकणार पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणार. हरणाऱ्या संघाला मात्र पुढच्या वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार हे सांगणारा हा सामना असेल. दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला सुवर्णकार मालवण आणि दुसऱ्या बाजूने सुवर्णकार वेंगुर्ला यांच्या दरम्यान चालू असलेल्या सामन्यामध्ये सुरेख फटका पाहायला मिळतोय. फलंदाज सुजलच्या माध्यमातून एक दमदार ब्रँडेड संदीप आर्ट ज्वेलरी दमदार चौकार पाहायला मिळतोय आणि या चौकारानिशी मात्र गणित बदलली गेली आहेत. समीकरण बदलली गेली आहेत. राहिले चेंडू 10 आणि 10 चेंडूमध्ये आवश्यकता असेल 24 धावांची. 10 चेंडू 24 धावांची आहे आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज समीर पाहायला मिळेल. षटकातील असेल पुढचा चेंडू. यापूर्वीच्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला होता. सुरेख पद्धतीची फलंदाजी फलंदाज सुजलच्या माध्यमातून पाहायला मिळाले. इनसाइड आउटचा फटका खेळण्यासाठी झालेला प्रयत्न. प्रोटेक्शन आहे. पॉईंटच्या दिशेने झालेला चेंडूचा प्रवास. शॉर्ट पॉईंटचा खेळाडू चेंडूवर येतोय. चेंडूची परती करतोय. तोपर्यंत एकेरी धाव आणि या एकेरी धावमुळे सांघिक धावसंख्या 1 ने વધારली गेली आहे. 24 धावा. 9 चेंडू 23 धावा. सामना जिंकण्यासाठी 9 चेंडू 23 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र बॅटची कडा यष्टीरक्षकाचा मिळतोय सहारा. फलंदाज महेशला परतावं लागेल. बॅक टू द पवेलियन. महेशच्या स्वरूपात 6वा हादरा बसतोय फलंदाजी करणाऱ्या सुवर्णकार वेंगुर्ला क्रिकेट संघाला.
न्यू बॅटर मैदानामध्ये पाऊलं टाकताना दिसतोय भाऊ मालवणकर. भाऊंकडे क्षमता आहे, मात्र आज मैदानामध्ये भाऊला ते कार्य करायचं आहे. 8 चेंडू 23 धावांची आहे आवश्यकता. मैदानाचा विचार केला तर पूर्णपणे अनुभव असणारा हा फलंदाज भाऊ मैदानामध्ये आल्याबरोबर स्वतःसाठी जागा बनवली. लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडूला पाठवलं. पहिली धाव तर पूर्ण, दुसऱ्या धावीचा प्रयत्न असेल काय? निश्चितपणे एकेरी धावीवर समाधान मानताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. एकेरी धावीमुळे गणित बदलली गेली आहेत, समीकरण बदलली गेली आहे. 7 चेंडू 22 धावांची आहे आवश्यकता. 7 चेंडू 22 धावा वेंगुर्ला संघाला सामना जिंकण्यासाठी. मात्र दुसऱ्या बाजूने समीरची भेदक गोलंदाजी पाहायला मिळते. या चेंडूवर निश्चितपणे मोठा फटका असेल अपेक्षित वेंगुर्ला संघाच्या बाजूने. मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न तर झाला होता, मात्र बॅट आणि चेंडूचा काही संपर्क नाही. ढुंडो ढुंडो रे साजना अशी स्थिती मात्र मैदानामध्ये पाहायला मिळाली. परिणामी निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या दाफलकर पाहायला मिळाली 25 धावा. राहिले चेंडू 6 आणि 6 चेंडूमध्ये आवश्यकता असेल 22 धावांची. 6 चेंडू 22 धावा. हॅलो, पंचांना विनंती होते सामना त्वरित चालू करून घ्या. बॉलर नेम, बॉलर नेम. बॉलर नेम. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रामेश पाहायला मिळतोय. षटकातील असेल पहिलाचा चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढायचा प्रयत्न तर झाला होता, मात्र पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. WID वाईडचा, वाईडच्या स्वरूपात एकेरी धाव. गणित बदलली. 6 चेंडू 21 धावा. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न तर झालाय मैदानामध्ये, परिणामी निर्धाव चेंडूची झाली सांगता. 5 चेंडू 21 धावांची आहे आवश्यकता. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलेला फटका पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, चेंडूची परती करतोय, तोपर्यंत मात्र दुहेरी धाव पूर्ण करताना दिसत आहेत दोन फलंदाज. राहिले चेंडू 4 आणि 4 चेंडू मध्ये आवश्यकता असेल 19 धावांची. एक मोठा फटका नितांत आवश्यक. सामना जिंकण्यासाठी या चेंडूवर जर मोठा फटका आला तर निश्चितपणे शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्यामध्ये रोमांचकता असेल बाकी. मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न तर झाला आहे, मात्र या प्रयत्नाला निश्चितपणे मैदानामध्ये यश मिळत नाही आहे. यावेळी मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागेल माघारी. फलंदाजा सुजय परततोय माघारी. धावांची आवश्यकता. अनिश नावाचा फलंदाज असेल स्ट्रायकिंग एंडला. मोठा फटका अनिशा बॅट मधनं पाहायला मिळतोय आणि जवळपास सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक हाती हा झेल अडवला जातोय. सुरेख फटका पाहायला मिळाला अनिशच्या बॅट मधनं दुहेरी धावेसाठी.
पुन्हा एकदा अनिशा बॅट मध्ये चेंडूला उडवलं, यावेळी मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि सरते शेवटी हा झेल सुद्धा सोडला जातोय. परिणामी एकेरी धाव 32 धाव फलकावर. इनिंगची सांगता करणारा अंतरिम चेंडू असेल बाकी. आणि या अंतिम चेंडूवर झेलबादच्या स्वरूपात भाऊ मालवणकर मैदानाच्या बाहेर. आणि अशा प्रकारे या सामन्यामध्ये विजय संपादन करताना आपल्याला पाहायला मिळतोय सुवर्णकारा मालवणचा क्रिकेट संघ. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि वेंगुर्ला संघ आपला दर्जेदार संघ या स्पर्धेत उतरवल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. सन्मान्य संतोष शिंदरकर, सन्मान्य संतोष मडगावकर, सन्मान्य संदीप तळवडेकर, सन्मान्य दिनकर मगवेकर यांना विनंती कर मडगावकर दिनकर नागवेकर यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी यायचं आहे.